रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. पारगाव येथे विपश्यना साप्ताहिक ध्यान केंद्राचा शुभारंभ. ध्यानातून शांत, निरोगी आणि आनंदी जीवनाचा संदेश. हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथील पाराशरनगर परिसरात साधना विद्या मंदिर शेजारी उमेश गायकवाड यांच्या सामूहिक साधना केंद्रात वारणा पारगाव परिसरातील नागरिकांना मानसिक शांतता, तणावमुक्त जीवन आणि आत्मविकासाचा प्रभावी मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विपश्यना साप्ताहिक ध्यान केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत विपश्यना साधनेचा अधिकाधिक प्रसार होण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी आनापान ध्यान, विपश्यना साधना आणि मंगल मैत्री पठणाने संपूर्ण परिसर भक्तिमय शांत वातावरणाने भारावून गेला. त्यानंतर विपश्यना साधनेविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विपश्यना ही कोणत्याही धर्म, पंथ, जात किंवा संप्रदायाशी संबंधित नसून स्वतःच्या मनाचे निरीक्षण करून अंतर्मनातील विकार दूर करण्याची वैज्ञानिक, व्यावहारिक आणि सर्वांसाठी खुली ध्यान पद्धती असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी काही साधकांनी आपले अनुभव कथन करताना सांगितले की आधुनिक धकाधकीच्या जीवनात वाढता ताण, नैराश्य आणि मानसिक अस्थिरता यामुळे मानसिक आरोग्य जपणे ही काळाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत नियमित विपश्यना ध्यान केल्याने मन शांत, स्थिर आणि एकाग्र राहते. राग, द्वेष, मत्सर, भीती आणि चिंता यांसारख्या नकारात्मक भावना कमी होऊन व्यक्तींमध्ये संयम, सकारात्मक विचार, आत्मविश्वास, सहनशीलता आणि विवेकशीलता विकसित होते. त्यामुळे व्यक्तीचे कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवन अधिक समृद्ध आणि आनंदी बनण्यास मदत होते. उपस्थित अनुभवी साधकांनी आपल्या साधनेतील अनुभव कथन करत विपश्यनेमुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून प्रत्येक परिस्थितीकडे समतेने पाहण्याची शक्ती मिळाल्याचे सांगितले. नियमित साधनेमुळे मानसिक समाधान, आत्मशांती आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन घडल्याचा अनुभव त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. शुभारंभ कार्यक्रमाला वारणा पारगाव परिसरातील नागरिक, युवक, ज्येष्ठ नागरिक, विपश्यना साधक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या केंद्राच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांनी नियमित ध्यान साधना करून मानसिक आरोग्य, आत्मशांती आणि संतुलित जीवनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. दर आठवड्याला या केंद्रामध्ये सामूहिक ध्यान सत्राचे आयोजन करण्यात येणार असून नव्याने विपश्यना शिकू इच्छिणाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे वारणा पारगाव परिसरात ध्यान संस्कृतीचा प्रसार होऊन समाजात शांतता, सकारात्मकता आणि सुसंवाद वाढण्यास निश्चितच हातभार लागेल असा विश्वास उपस्थित साधकांनी व्यक्त केला. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. नमस्कार. आम्ही आता जेथे उभे आहोत हे ठिकाण नवे पारगाव येथील पाराशरनगर येथील प्राथमिक शाळेसमोर आहे आणि हे विपश्यना साधनेचे ध्यान केंद्र म्हणून ह्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आम्ही सर्वजण येथे प्रत्येक रविवारी सकाळी 7 ते 8 सामूहिक साधना या ठिकाणी होते आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित असतो. तर ज्या लोकांनी किमान 10 दिवसीय किंवा एखादं टीनेजर म्हणजे बालशिबिर केलेलं आहे, ही सर्व लोक साधक भागातील ज्यांना माहिती आहे नाही, हे सर्व लोक या ठिकाणी येऊन प्रत्येक रविवारी सकाळी 7 ते 8 सामूहिक साधनेमध्ये सहभागी होऊ शकतात. धन्यवाद. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.